खारघरवासियांचा पाण्याचा प्रश्न हा अद्यापही संपलेला नाही आहे। सिडकोकडून जे पाणी मिळतंय ते मुबलक नाही आहे आणि त्यामुळे संपूर्ण खारघरवासी आक्रमक झालेले आहेत। सिडको विरोधात त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। सर, नेमकी समस्या काय आहे? कधीपासून हे सुरू आहे? सिडकोकडनं पाणी किती येतंय तुम्हाला? सध्या सिडकोकडून हेटवणे डॅम या ठिकाणावरनं खारघरला 70 MLD पाणी या ठिकाणी येत आहे। परंतु खारघरची खरी गरज ही 90 MLD आहे। 90 MLD पाणी या ठिकाणी येणं गरजेचं आहे। परंतु हे जो 20 MLD चा जो शॉर्टफॉल आहे याकरता खारघरमध्ये बऱ्याच सेक्टरमध्ये हा पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे। सिडकोने या ठिकाणी लोकवस्ती तयार करत असताना जी जबाबदारी या ठिकाणी घेणं गरजेचं होतं, या ठिकाणी एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती, एवढे मोठे मोठे प्लॉट बिल्डर्स लोकांना दिले गेले, एवढं डेव्हलपमेंट केलं गेलं, परंतु याकरता जी प्राथमिक सुविधा त्यांनी देणं गरजेचं होतं पाण्याची, त्याकरता कुठलीही काळजी यांनी घेतली नाही। त्यामुळे आज खारघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रॉब्लेम तयार झालेला आहे। या व्यतिरिक्त आमचा सिडकोवरती आरोप आहे की त्यांनी जे JNPT करता 20 MLD पाणी दिलेलं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी न देता खारघरच्या जनतेची या ठिकाणी मागणी पूर्ण करावी। कारण हेटवणे धरणातून जे पाणी येते त्यातील 20 MLD पाणी हे JNPT ला दिलं जात आहे। JNPT एवढी मोठं महामंडळ आहे की ते स्वतःचं पाणी स्वतः समुद्रामधनं तयार करून त्याला ट्रीट करून ते घेऊ शकतं। आज इस्रायल सारखी एवढा मोठा देश आहे किंवा चेन्नई सारखे या ठिकाणी MIDC आहे, या ठिकाणी मोठ्या मशिनरी लावून या ठिकाणी पाण्याला ट्रीट केलं जातं आणि ते ट्रीट केलेलं पाणी पिण्यायोग्य ट्रीट केलं जातं आणि ते पाणी वापरात येतं। माझी ही अपेक्षा आहे किंवा माझी सगळ्या लोकांची हीच अपेक्षा आहे की JNPT ने सुद्धा हे करावं। कारण की JNPT हे अवाढव्य महामंडळ आहे, 20,000 करोडचं त्याचं वार्षिक बजेट आहे। ते हे सगळं करू शकतात, परंतु ते न करता जनतेला या ठिकाणी त्रास द्यायचा आणि सिडकोचे अधिकारी ह्या विषयामध्ये कुठेच पुढाकार घेत नाही। सिडकोने त्यांना पाणी न देता त्यांना त्यांची यंत्रणा उभी करण्यास सांगावी। सिडकोचे MD, जॉईंट MD यांनी त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट करावं आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी JNPT त्यांचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। JNPT ला पाणी देतात म्हणून खारघरवासियांना कमी पाणी येते का असं म्हणायचं? 100% JNPT ला पाणी जर दिलं नाही तर खारघरमध्ये कुठल्याही सेक्टरला पाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकत नाही। परंतु JNPT ला जे पाणी दिलं जातंय त्याच्यामुळेच ह्या ठिकाणी प्रॉब्लेम होते आणि JNPT ह्या संदर्भात स्वतःहून पण पुढाकार घेत नाहीये आणि सिडकोचे अधिकारीही त्यांना ह्या ठिकाणी कुठलाही प्रेशर करत नाहीये की त्यांनी त्यांचं पुढाकार घेऊन काहीतरी करावं। त्यांनी जर स्वतःचं पाणी स्वतः तयार केलं, समुद्रातल्या पाण्याला जर ट्रीट करून त्यांनी जर वापरलं तर ह्या ठिकाणी खारघरवासियांना कुणालाही प्रॉब्लेम होणार नाही। याविषयी सिडकोने काही प्रतिक्रिया दिली आहे का? पाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांना माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वात बऱ्याच वेळा मीटिंग झाल्यावरती या संदर्भात निर्देश दिलेले आहेत, परंतु सिडकोचे अधिकारी या ठिकाणी जी तत्परता दाखवायला पाहिजे ते दाखवत नाहीयेत आणि खूपच ढिसाळ कारभार या ठिकाणी चालू आहे। नवीन नैना बनवण्याच्या मागे ते लोक बिझी आहेत। जर एवढा सगळा त्यांच्यावर लोड असेल तर त्यांनी या ठिकाणी सिडको सोडून द्यावी। या ठिकाणी पनवेल महानगरपालिका सगळं नियोजन बघायला तयार आहे। पनवेल महानगरपालिका या ठिकाणी सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार आहे। सिडकोने या ठिकाणी जे लोकांकडनं वेगवेगळे टॅक्स घेण्याचे जे प्रकार आहेत ते सगळं बंद करावं। ट्रान्सफर चार्जेसच्या माध्यमातून या ठिकाणी सिडको प्रत्येक महिन्याला 52 करोड ते 58 करोड रुपये घेते खारघरमधून। खारघरमध्ये 96,000 प्रॉपर्टी आहेत, त्यातून वर्षाला बघितलं तर सिडको या ठिकाणी 500-600 करोड रुपये फक्त ट्रान्सफर चार्जेसच्या माध्यमातून कमवते। सिडकोला जर जमत नाही, सिडकोने निघून जावं। पनवेल महानगरपालिका या ठिकाणी सक्षम आहे। सिडको ह्या ठिकाणी आम्हाला कुणालाही नाही पाहिजे। पनवेल पालिकेकडे स्वतःचं धरण नाहीये, स्वतःचं धरण नाहीये, परंतु ह्या ठिकाणी जे गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या धरणावरती पनवेल महानगरपालिकेला रिझर्वेशन दिलेलं आहे, जसं की बारवी डॅम या ठिकाणी आहे मागे, बारवी डॅम मध्ये पण 20 MLD पाण्याचं रिझर्वेशन आहे, परंतु त्या ठिकाणी MIDC पाण्याचं जे नियोजन करते ते पण आम्हाला या ठिकाणी देत नाहीये। आणि पनवेल महानगरपालिकेकडे जरी रिझर्वेशन असेल तरी तळोजा क्षेत्राला पाणी देण्याकरता तिथलं नियोजन जे आहे ते सिडकोच्या हातामध्ये, त्यामुळे ह्याकरता जो पत्रव्यवहार करायचा आहे हिची सर्व जबाबदारी सिडकोचीच येते परत आणि सिडको ह्या गोष्टीला काही करायला तयार नाहीये। आता पुढची भूमिका काय असणार आहे? पाणी बंद वगैरे? आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, आमच्या विभागातील ह्या सगळे नागरिक आलेले आहेत। या ठिकाणी नॉब आम्ही आता सुरू केलेला आहे। हा नॉब जोपर्यंत आमच्या सर्वांच्या टाक्या भरत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी चालू राहील आणि ह्या विषयामध्ये सिडकोचे कर्मचारी हे सहकार्य करतील, अन्यथा या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन करू आणि पोलिसही आम्हाला या ठिकाणी आलेले आहेत, पोलिसही आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतील, अन्यथा आम्ही या ठिकाणी आंदोलन तीव्र करू। नक्कीच आता सिडको विरोधात संपूर्ण खारघरवासी आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत आमचं पाणी भरत नाही तोपर्यंत आम्ही हा नॉक बंद करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।